Good morning, all my dear children. Last period we have begin a new lesson, Unit 2, 2.3 Mark Twain. मागच्या पिरियडला आपण जे युनिट 2 मधील जे 2.3 मार्क ट्वेन नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण सुरुवात केली होती. दीज लेसन इज अ सेल्फ स्टडी लेसन. हा जो पाठ आहे हा पाठ स्वयं अध्ययनाचा पाठ आहे, धडा आहे, लेसन आहे. तरी देखील आपण याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेत आहोत, कारण याच्यावर आधारित परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. फक्त व्याकरणावर आधारित जे काही क्वेश्चन्स आहेत, जे काही प्रश्न आहेत तेवढेच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. तरी देखील आपण हे जे लेसन आहे, हा जो पाठ आहे, या पाठाविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि त्याच्यातच मागच्या पिरियडला मार्क ट्वेन नावाचं जे लेसन आहे, या लेसनच्या मागच्या पिरियडला आपण पाहिलं, पेज नंबर 43वर आपण बघितलं की तो काहीच म्हणाला नाही. म्हणजेच कोण? मार्क ट्वेन. मात्र वर आपल्या खोलीत जाऊन त्याने त्या वस्तू व्यवस्थित पॅक केल्या आणि एका नोकराच्या हाती त्या मिसेस स्टो यांच्याकडे पाठवून दिल्या आणि त्याबरोबर चिठ्ठीही, माझ्यातील उर्वरित भागाचा स्वीकार करा. त्याच्यानंतर माझ्यातील उर्वरित भागाचा स्वीकार करा असं मार्क ट्वेन म्हणतात. कारण आपण हे जे लेसन आहे, या लेसनमध्ये आपण काय पाहत आहोत की मार्क ट्वेन यांच्या जीवनातील, यांच्या भाषणातील व लेखनातील काही उतारे आपण पाहत आहोत. काही किस्से, काही घटना याविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत. आज आपण जे नेक्स्ट पेज आहे, पेज नंबर 44, त्याच्यावर जे काही लेसन आहे मार्क ट्वेनचं, त्याविषयी आपण या ठिकाणी माहिती जाणून घेत आहोत. मग तुम्ही तुमचं जे इंग्रजीचं पाठ्यपुस्तक आहे, त्या पाठ्यपुस्तकावरील जे पाठ्यपुस्तक क्रमांक 44 आहे, त्याच्यावर पाठ्यपुस्तक क्रमांक 44 ओपन करा, उघडा. त्याच्यावर आधारित जे काही पॅरेग्राफ्स आहेत, लेसन्स आहेत, त्याविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. चला तर विद्यार्थ्यांनो, पेज नंबर 44वर जे काही पॅरेग्राफ आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊ. बघा, वन डे हेनरी आयर्विंग, in the midst of telling Mark Twain a humorous story, abruptly stopped and examined his friend's face. One day म्हणजे काय? एके दिवशी. हेनरी आयर्विंग व्यक्तीचं नाव आहे. इन द मिड्स म्हणजे काय? दरम्यान. मिड्सचा अर्थ काय होतो? दरम्यान. ऑफ टेलिंग म्हणजे सांगणे. ऑफ टेलिंग मार्क ट्वेन अ ह्युमरस म्हणजे काय? विनोदी कथा. ह्युमरस स्टोरी म्हणजे काय? विनोदी कथा. एबरप्टली मीन्स व्हॉट? एकाएकी. एबरप्टली मीन्स एकाएकी. स्टॉप म्हणजे थांबणे. अँड एक्झामाइन म्हणजे तपासणी करणे. एक्झामाइन हिज फ्रेंड्स फेस. वन डे हेनरी आयर्विंग, in the midst of telling Mark Twain a humorous story, abruptly stopped and examined his friend's face. बघा या ठिकाणी एके दिवशी, वन डे, एके दिवशी मार्क ट्वेनना एक विनोदी किस्सा सांगत असताना हेनरी आयर्विंग अचानक मध्ये थांबले आणि आपल्या मित्राचा चेहरा निरखून त्यांनी विचारले. काय विचारले? आता तेच आपण पुढे बघणार आहोत. म्हणजेच एके दिवशी मार्क ट्वेन एक विनोदी किस्सा सांगत असताना त्यांचे जे मित्र आहेत, कोण? मार्क ट्वेनचे मित्र हेनरी आयर्विंग अचानक मध्ये थांबले, स्टॉप झाले आणि आपल्या मित्राचा चेहरा निरखून त्यांनी विचारले. फेस म्हणजे काय? चेहरा. आपल्या मित्राला निरखून, एक्झामाइन करून, तपासणी करून, निरखून त्याने विचारले. काय विचारले मार्क ट्वेनने? कोणाला? हेनरी आयर्विंगला. यू हॅवंट हिअर्ड दीज, हॅव यू? ही आस्क. की तू ही गोष्ट याआधी ऐकली नाहीस ना? ट्वेन एज्युअर्ड हिम दॅट ही हॅड नॉट. एज्युअर्ड मीन्स व्हॉट? एज्युअर्ड म्हणजे काय? खात्री. आस्क म्हणजे
विचारणे. यू हॅवंट हिअर्ड दीज, हॅव यू, ही आस्क, आस्क म्हणजे विचारणे. ट्वेन ॲज्युअर्ड, ॲज्युअर्ड म्हणजे काय, खात्री. हिम दॅट ही हॅड नॉट. त्याच्यानंतर बघा ते निरखून पाहिलं आणि त्यांनी विचारले की तू ही गोष्ट याआधी ऐकली नाहीस. हो ना. हॅव यू, हो ना. ट्वेनने नकार दिला. ट्वेन एज्युअर्ड हिम दॅट ही हॅड नॉट, की तू ही गोष्ट याआधी ऐकली नाहीयेस. हो ना. ट्वेनने नकार दिला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. वेन सम टाइम लेटर आयर्विन अगेन पॉज अँड अगेन पोज द क्वेश्चन्स, ट्वेन अगेन reassured means what, आश्वासन देणे. आश्वासन देणे. वेन समटाइम्स लेटर म्हणजे नंतर, समटाईम म्हणजे काही वेळेनंतर. आयर्विन अगेन म्हणजे पुन्हा. पॉज म्हणजे काय, विराम देणे, थांबणे. पॉज अँड अगेन पोज म्हणजे काय, प्रस्तुत. द क्वेश्चन, ट्वेन अगेन रिॲज्युअर्ड म्हणजे काय, आश्वासन देणे असा त्याचा अर्थ होतो. बघा. वेन समटाइम्स लेटर आयर्विन अगेन पॉज अँड अगेन पोज द क्वेश्चन, ट्वेन अगेन रिॲज्युअर्ड हिम. थोड्या वेळानंतर जेव्हा आयर्विन पुन्हा थांबले आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला तेव्हा मार्क ट्वेनने परत तेच उत्तर दिले. पुन्हा तेच उत्तर दिले. बघा. वेन समटाइम्स लेटर आयर्विन अगेन पॉज अँड अगेन पोज द क्वेश्चन, ट्वेन अगेन रिॲज्युअर्ड हिम. थोड्या वेळानंतर जेव्हा आयर्विन पुन्हा थांबले आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला तेव्हा मार्क ट्वेनने परत तेच उत्तर दिले. Then approaching the climax, Irving broke off once more. Are you quite sure you haven't to hear these? He demanded suspiciously. Suspiciously म्हणजे काय, संशयाने. Suspiciously means what, संशयास्पद रीतीने किंवा संशयाने असा त्याचा अर्थ होतो. डिमांडेड म्हणजे मागणी करणे असाही त्याचा अर्थ होतो. बघा. देन अप्रोचिंग म्हणजे काय, जवळ येणे. अँड क्लायमॅक्स म्हणजे काय, कडस. अँड ब्रोक म्हणजे काय, तोडणे, मध्येच बोलणे, तोडणे. मोर आर यू क्वाईट शुअर म्हणजे खात्री. शुअर मीन्स खात्री असा त्याचा अर्थ होतो. शुअर यू हॅवंट हिअर्ड मीन्स ऐकणे. दीज ही डिमांडेड सस्पिशियसली. बघा. त्याच्यानंतर ही थोड्या वेळानंतर जेव्हा आयर्विन पुन्हा थांबले आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला तेव्हा मार्क ट्वेनने परत तेच उत्तर दिले. पुन्हा गोष्टीचा शेवट आलेला असताना आयर्विन थांबले आणि त्यांनी संशयाने विचारले. कोणाला, हेनरी आयर्विंगला विचारले. काय विचारले, त्यांनी संशयाने विचारले, तुला नक्की ही गोष्ट माहीत नाही? तुला नक्की, आर यू क्वाईट शुअर यू हॅवंट हिअर्ड दीज? ही डिमांडेड सस्पिशियसली. डिमांडेड या ठिकाणी आपण त्याचा अर्थ विचारणे असा अर्थ घेऊ. की आयर्विन दबकले, थांबले आणि त्यांनी संशयाने विचारले, तुला नक्कीच ही गोष्ट माहीत नाही? तुला ही गोष्ट नक्कीच माहीत नाही? संशयाने त्याने विचारले. त्याच्यानंतर आय कॅन लाय वन्स, ट्वेन फायनली रिप्लाय म्हणजे काय, प्रत्युत्तर देणे. फायनली म्हणजे अखेरीस. लाय म्हणजे खोटे. वन्स म्हणजे एकदा. आय कॅन लाय वन्स, ट्वेन फायनली रिप्लाय, की मी एकदा खोटे बोलू शकतो. ट्वेनने शेवटी उत्तर दिले. आय कॅन लाय वन्स, ट्वेन फायनली रिप्लाय म्हणजे उत्तर देणे, प्रत्युत्तर देणे. फायनली अखेरीस, वन्स एकदा, लाय म्हणजे खोटे. आय कॅन लाय वन्स, ट्वेन फायनली
रिप्लाय, मी एकदा खोटे बोलू शकतो. ट्वेनने शेवटी अखेरीस उत्तर दिले. आय कॅन लाय ट्वाईस फॉर कर्टसीज सेक बट आय ड्रो द लाईन देअर. आय कॅन लाय म्हणजे खोटे, ट्वाईस म्हणजे काय, दोनदा, ट्वाईस मीन्स दोनदा, ट्वाईस फॉर कर्टसी म्हणजे काय, शिष्टाचार, सभ्यता असा त्याचा अर्थ होतो. कर्टसी शिष्टाचार, सभ्यता. अँड सेक म्हणजे काय, सेक म्हणजे उणीव किंवा हेतू असा अर्थ होतो. सेक उणीव किंवा हेतू. बघा, आय कॅन लाय ट्वाईस फॉर कर्टसीज सेक बट आय ड्रो द लाईन देअर. शिष्टाचार म्हणून 2 वेळा खोटे बोलू शकतो, पण तेवढ्यावर मात्र मी थांबतो. बघा, आय कॅन लाय ट्वाईस फॉर कर्टसीज सेक बट आय ड्रो द लाईन देअर. शिष्टाचार म्हणून 2 वेळा खोटे बोलू शकतो, पण तेवढ्यावर मात्र मी थांबतो. तेवढ्यावर मात्र मी काय करतो, थांबतो. आय कांट लाय द थर्ड टाईम ॲट एनी प्राईस म्हणजे काय, किंमत. थर्ड म्हणजे तिसऱ्यांदा. आय कॅन लाय द थर्ड टाईम ॲट एनी प्राईस. कुठल्याही परिस्थितीत मी तिसऱ्यांदा खोटे बोलू शकत नाही. बघा, मार्क ट्वेन म्हणत आहेत की आय कांट लाय द थर्ड टाईम ॲट एनी प्राईस, की कुठल्याही परिस्थितीत मी तिसऱ्यांदा खोटे बोलू शकत नाही. आय नॉट ओनली हिअर्ड द स्टोरी, आय इन्व्हेंटेड इट. इन्व्हेंटेड म्हणजे काय, शोध. प्राईस किंमत किंवा मूल्य असं आपण म्हणतो. आय नॉट ओनली हिअर्ड मीन्स ऐकणे. द स्टोरी कथा. आय इन्व्हेंटेड इट शोध. बघा की मी ही गोष्ट ऐकलीच नाही तर मीच ती रचलेली आहे. मी ही गोष्ट ऐकलीच नाही कारण ती मीच लिहिलेली आहे, मीच रचलेली आहे. इथपर्यंत आपण पाहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट जे पॅरेग्राफ आहे इन ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी दिलेले आहेत त्यांविषयी आपण माहिती जाणून घेऊया. त्याच्यानंतर पुढचा या ठिकाणी किस्सा आहे. बघा, मार्क ट्वेन वन्स प्रपोज अ प्लान फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. शब्द, स्पेलिंग. बघा, स्पेलिंग, शब्द, वर्ड्स. मार्क ट्वेन वन्स एकदा प्रपोज्ड म्हणजे काय, प्रस्तावित. अ प्लान म्हणजे योजना. फॉर द इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा ऑफ इंग्लिश स्पेलिंग, इंग्रजी शब्दार्थ. इम्प्रूव्हमेंट सुधारणा, इंग्लिश. प्रपोज प्रस्तावित, वन्स एकदा, प्लान योजना. बघा या ठिकाणी एकदा मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली. बघा, मार्क ट्वेन वन्स प्रपोज अ प्लान फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. इंग्रजी शब्द. एकदा मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली. प्लॅन, योजना त्याने काय केली, मांडली. कोणी मार्क ट्वेनने. बघा आता ती इंग्रजी शब्दाची योजना कोणती आहे, इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी त्याने एक योजना मांडली. कोणी, मार्क ट्वेनने. आता ती योजना कोणती आहे बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, इन इयर 1 that useless letter C would be dropped to be replaced either by K or S, and likewise X would no longer be part of the alphabet. अल्फाबेट म्हणजे काय, मुळाक्षरे. इंग्रजी मुळाक्षरे आपण त्यांना म्हणतो. इंग्रजी मुळाक्षरे, अल्फाबेट. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय, उदाहरणार्थ. इन इयर 1 दॅट युजलेस म्हणजे काय, निरुपयोगी. निरुपयोगी. लेटर म्हणजे काय, अक्षर, शब्द. सी वुड बी ड्रॉप म्हणजे काय, सोडणे. टू बी रिप्लॅश आयदर बाय के or S, and likewise
लाईकवाईज म्हणजे काय, त्याचप्रमाणे. लाईकवाईज एक्स वुड नो लॉंगर बी पार्ट म्हणजे भाग ऑफ द अल्फाबेट. अल्फाबेट मुळाक्षरे आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ बघा या ठिकाणी. आता उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी इयर 1 सी हे निरुपयोगी अक्षर गाडून त्या जागी के किंवा एस हे अक्षर घेण्यात यावे आणि त्याचप्रमाणे एक्स हे अक्षर अल्फाबेटमधून पूर्णपणे काढून टाकावे. म्हणजेच एकदा मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली होती. ती योजना ही की फॉर एक्झाम्पल इन इयर 1 दॅट युजलेस लेटर सी वुड बी ड्रॉप टू बी रिप्लेस्ड आयदर बाय के ऑर एस अँड लाईकवाईज एक्स वुड नो लॉंगर बी पार्ट ऑफ द अल्फाबेट. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या वर्षी, बघा लक्षात घ्या, उदाहरणार्थ पहिल्या वर्षी इयर 1 सी हे लक्षात घ्या, सी हे निरुपयोगी अक्षर गाडून सीला काय करायचं, ड्रॉप करायचं. सी हे निरुपयोगी अक्षर गाडून त्याच्या जागेवर रिप्लेस, त्या जागेवर सीच्या जागी के किंवा एस हे अक्षर घेण्यात यावे. सीच्या जागी कोणते अक्षर घेण्यात यावे, के आणि एस घेण्यात यावे. आणि त्याचप्रमाणे एक्स, लाईकवाईज त्याचप्रमाणे एक्स हे अक्षर अल्फाबेटमधून पूर्णपणे गाळून टाकावे. म्हणजे त्यांचं पहिल्या वर्षी काय करायचं की सी जो वर्ड आहे त्याला काय करायचं, गाळून टाकायचं आणि सीच्या ऐवजी के किंवा एस हे शब्द घ्यावे आणि त्याच्यानंतर जी इंग्रजी मुळाक्षरे आहे त्या इंग्रजी मुळाक्षरामध्ये अल्फाबेट आहे त्याच्यामधून की जो एक्स जो लेटर आहे, अल्फाबेट आहे, त्याला पूर्णपणे काढून टाकावे पहिल्या वर्षी, फर्स्ट इयर. उदाहरणार्थ पहिल्या वर्षी सी हे निरुपयोगी अक्षर गाडून त्या जागी के किंवा एस हे अक्षर घेण्यात यावे आणि त्याचप्रमाणे एक्स हे अक्षर अल्फाबेटमधून पूर्णपणे काढून टाकावे. समजलं का तुम्हाला की पहिल्या वर्षी काय करायचं की सी जे शब्द आहे त्या शब्दाला गाडून टाकायचे आणि त्याऐवजी के किंवा एस हे जे अल्फाबेट आहेत हे घेण्यात यावे. त्याच्यानंतर एक्स हा जो शब्द आहे, हा शब्द जे इंग्रजी अल्फाबेट आहे त्याच्यामधून पूर्णपणे काढून टाकावे पहिल्या वर्षी, फर्स्ट इयर. स्पेलिंग सुधारण्यासाठी, इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एकदा मार्क ट्वेन यांनी अशी योजना मांडली. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. नेक्स्ट, द ओनली केस इन विच सी वुड बी रिटेन वुड बी द CH फॉर्मेशन विच विल बी डिल्ट विथ लेटर म्हणजे काय, नंतर. डिल्ट म्हणजे काय, डिल्ट मीन्स व्हॉट, करार. डिल्ट हे काय आहे, डीलचे भूतकाळी रूप आहे. डीलचे भूतकाळी रूप आहे डिल्ट म्हणजे करार, असाही त्याचा अर्थ होतो. केज, द ओनली केज, हा केज असा आहे तो, केज CASE, केज. द ओनली केज इन विच सी वुड बी रिटेन म्हणजे राखून ठेवणे, वुड बी द CH फॉर्मेशन म्हणजे काय, निर्मिती, रचना, विच विल बी डिल्ट विथ लेटर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आता सी हे अक्षर, सी बघा या ठिकाणी, सी हे अक्षर फक्त CH, सी हे अक्षर ओनली फक्त CH या दोन अक्षरांचा जेव्हा संयोग होतो, फॉर्मेशन होतो, निर्मिती होते, संयोग होतो, अक्षरे जेव्हा एकत्रित येतात तेव्हा वापरले जाईल आणि त्याबद्दलही नंतर ठरवले जाईल. बघा या ठिकाणी की सी हे अक्षर फक्त CH म्हणजे हे CH अक्षरांचा जेव्हा संयोग होतो म्हणजे एकत्रित येतात, फॉर्मेशनमध्ये येतात, जेव्हा संयोग होतो किंवा जेव्हा अक्षरे जेव्हा एकत्रितपणे येतात तेव्हाच वापरले जाईल आणि त्याबद्दलही नंतर ठरवले जाईल. म्हणजे जो सी लेटर आहे ते या ठिकाणी पूर्णपणे काढून टाकायचा आणि त्याऐवजी के व एस यांचा वापर करायचा आणि एक्स आहे तोही पूर्णपणे काढून टाकायचा आणि सी हे अक्षर फक्त CH जेव्हा सी आणि एच येतील, या दोन अक्षरांचा जेव्हा संयोग होतो किंवा अक्षरे जेव्हा
एकत्रितपणे येतात तेव्हा वापरले जाईल आणि त्याविषयी देखील त्याबद्दलही नंतर ठरवले जाईल, त्याबद्दलही नंतर ठरवलं जाईल असं ठरवण्यात आले. किंवा पहिल्या वर्षी, फर्स्ट इयरला, पहिल्या वर्षी. कशाच्या बाबतीत? एकदा इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली त्याविषयी. त्याच्यानंतर हे एक वर्ष झालं. आता त्याच्यानंतर इयर टू माइट रिफॉर्म W स्पेलिंग सो दॅट विच अँड वन वुड टेक द सेम कन्सोनंट. हे कन्सोनंट आहे. कन्सोनंट वाईल इयर 3 माइट वेल एबॉलिश वाय रिप्लेसिंग म्हणजे काय? रिप्लेसिंग इट विथ आय अँड इयर असं त्याचा उल्लेख करायचा. इयर 4 माइट फिक्स द G and J anomaly wants and for all. बघा या ठिकाणी इयर 2 माइट रिफॉर्म म्हणजे काय? सुधारणा. रिफॉर्म म्हणजे काय? सुधारणा. W स्पेलिंग सो दॅट विच अँड वन वुड टेक द सेम कन्सोनंट. आता असं लिहायचं आहे. हा त्या ठिकाणी तसा दिला आहे कन्सोनंट, कारण सी ऐवजी आपण सुरुवातीलाच पाहिलं की सी ऐवजी के किंवा एस वापरायचं असं म्हटलं आहे ना त्याने. कन्सोनंट खरा असं आहे CONSONANT कन्सोनंट. पण या ठिकाणी आपण सुरुवातीलाच पाहिलं की सी ऐवजी काय यूज करायचं आहे? के आणि एस यूज करायचं आहे, म्हणून कन्सोनंटचा अर्थ काय होतो? व्यंजन असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. कन्सोनंट व्यंजन. पण हे कन्सोनंट वाईल इट इज इयर 3 माइट वेल एबॉलिश म्हणजे काय? रद्द किंवा नष्ट करणे. एबॉलिश रद्द किंवा नष्ट करणे. वाय रिप्लेसिंग म्हणजे काय? रिप्लेस. या ठिकाणी असं रिप्लेसिंग असं लिहायचं आहे तुम्हाला. रिप्लेसिंग REPLACING replacing it with I and ear 4 might fix the G and J anomaly म्हणजे काय? anomaly म्हणजे काय? असंगती. anomaly असंगती असा त्याचा अर्थ होतो. wants and for all. बघा आता त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी W च्या स्पेलिंगमध्ये सुधारणा करावी. दुसऱ्या वर्षी W च्या स्पेलिंगमध्ये काय करावी? सुधारणा करावी, जेणेकरून विच आणि वन हे दोन्ही शब्द एकाच व्यंजनाने, कन्सोनंट बघा सेम, एकाच व्यंजनाने सुरू होतील. आणि तिसऱ्या वर्षी इयर 3 तिसऱ्या वर्षी वाय हे अक्षर पूर्णपणे वगळून द्यायचं. एबॉलिश करायचं त्याला, म्हणजेच रद्द करायचं, नष्ट करायचं. की वाय हे तिसऱ्या वर्षी वाय हे अक्षर पूर्णपणे वगळून त्याऐवजी वायच्या ऐवजी आय हे अक्षर घेता येईल. आणि चौथ्या वर्षी जी आणि जे ची विसंगती हे एनोमली किंवा गोंधळ कायमची ठीक करून टाकेल. जी आणि जे ची विसंगती गोंधळ कायमची ठीक करून टाकेल. कळतंय का तुम्हाला? बघा या ठिकाणी की दुसऱ्या वर्षी इयर 2 दुसऱ्या वर्षी W च्या स्पेलिंगमध्ये सुधारणा करावी. W या स्पेलिंगमध्ये काय करावी? सुधारणा करावी. आणि जेणेकरून विच आणि वन हे दोन्ही शब्द एकाच व्यंजनाने सुरू होतील. आणि तिसऱ्या वर्षी वाय हे अक्षर पूर्णपणे वगळून, हे जे तिसऱ्या वर्षी वाय हे जे स्पेलिंग आहे, अक्षर आहे, याला पूर्णपणे वगळून त्याऐवजी आय हे अक्षर घेता येईल. त्याऐवजी वायच्या ऐवजी आय हे अक्षर घेता येईल. आणि चौथ्या वर्षी इयर 4 चौथ्या वर्षी जी आणि जे ची विसंगती किंवा गोंधळ
कायमची ठीक करून टाकेल. अशा पद्धतीने मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली. त्याच्यानंतर पुढे बघूया. आता पुढचं बघूया. जनरली. जनरली पण हे चुकीचंच आहे. जनरली असं जनरली म्हणजे या ठिकाणी चुकीचं नाही म्हणणार आपण. या ठिकाणी मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली. त्या योजनेनुसार जनरली हे जनरली GENERALLY जनरली म्हणजे सामान्यपणे. सामान्यपणे असं आपण म्हणतो जनरली. देन द इम्प्रूव्हमेंट वूड कंटिन्यू हा सी पाहिजे या ठिकाणी, पण तो मार्क ट्वेन यांच्या योजनेनुसार कंटिन्यू इयर बाय इयर with year 5 doing away with useless double consonants and year 6 to 12 or so modifying vowels and the remaining voice and unvoiced consonants by year 15 or so it would finally be possible to make use or these redundant letters C and Y and X, by now just a memory in the minds, over would dadders to replace CH, SH and TH respectively. आता त्याच्यानंतर बघा. जनरली सहसा मग दर वर्षागणिक सुधारणा होत राहील. म्हणजेच इयर 5 5व्या वर्षी शब्दातील दुहेरी व्यंजने वगळता येतील. कंटिन्यू हे या ठिकाणी डबल कन्सोनंट बघा की सहसा मग दर वर्षागणिक सुधारणा होत राहील. म्हणजेच इयर 5 5व्या वर्षी शब्दातील दुहेरी व्यंजने वगळता येतील. दुहेरी व्यंजने काय करता येतील? वगळता येतील. युजलेस निरुपयोगी 2 व्यंजने वगळता येतील. आणि इयर 6 to 12 च्या आसपास वॉवेल म्हणजे काय? स्वर. VOWEL वॉवेल म्हणजे काय? स्वर. आणि इयर 6 ते 12च्या सुमारास स्वर आणि उर्वरित व्यंजने उर्वरित व्यंजने बदलता येतील. त्याच्यानंतर 15व्या वर्षी इयर 15 15व्या वर्षी पर्यंत C आणि Y आणि X यांसारख्या अनावश्यक अक्षरांचा CH, SH आणि TH या अक्षरांचा पर्याय म्हणून अखेर उपयोग करता येऊ शकेल, जी आतापर्यंत वयस्कर लोकांच्या केवळ स्मरणात राहिली होती. म्हणजेच अशी ही मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली. त्याच्यानंतर आता शेवटचं बघूया. खूप अवघड आहे ते. फायनली हे फायनली आहे. फायनली FINALI फायनली. हे लक्षात. फायनली FINALI फायनली. झेन आफ्टर सेम 20 years over. Reform would have a logical, coherent spelling in use. English spelling word. बापरे, हे तर खूपच कठीण आहे. यांचे वर्ड्स पण या ठिकाणी दिलेले नाहीत.
ज्यांचे वर्ड्स पण दिलेले नाही. त्याच्यानंतर शेवटी बघा या ठिकाणी शेवटच्या वर्षी फायनली अशा रीतीने अखेर 20 वर्षांच्या शुद्ध लेखन पद्धतीतील सुधारणा आणि नवरचनेनंतर इंग्रजी बोलणाऱ्यांच्या जगात तर्कशुद्ध आणि सुसंगत शब्दांचे घटक वर्ण स्पेलिंग आपल्याला आढळतील. अशा पद्धतीने मार्क ट्वेनने यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली होती. ती या पद्धतीने त्यांनी इंग्रजी सुधारण्याची जी लँग्वेज आहे, जी भाषा आहे, ती भाषा त्यांनी या ठिकाणी क्रिएट केली होती.